नमस्कार, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर डी ड्रीममध्ये नवीन मेंबर्सनी जॉईन केल्यानंतर आयडी कशी लावायची तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग आज आपण बघणार आहोत की मेंबर आय डी कशी लावायची आहे ते, की दुसरी जी आय डी लावायची आहे ती कशी लावायची. तर इथे बघू शकता डी ड्रीमचं ॲप्स आहे, त्या ॲप्सवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. तर आता हे जे ॲप्स आहे तर ते ॲप्स स्क्रीनवरती कसं आणावे तर हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर आता इथे बहुतेक स्लो आहे नेटवर्क, त्यामुळे जरासा वेळ लागतोय, नाहीतर लगेच ओपन होतं. किंवा कधी कधी काय होतं की आता माझं सध्या वायफायवरती चालू आहे, तर वायफायवरती जर प्रॉब्लेम येत असेल तर मग तुम्ही तुमचा डेटा ऑन करा आणि त्याच्यावरून मग चालू करायचं. म्हणजे हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी सांगितलं. नाहीतर बायका काय कन्फ्यूज होत आहेत की माझं चालतच नाही आहे, माझं ॲप्सच ओपन होत नाही. आता बघा, दिस साईट कांट बी रिच्ड असं आलेलं आहे. आता मी माझा जो आहे तो वायफाय मी ऑफ करते आणि मी माझा डेटा ऑन करते. तर आपण पुन्हा एकदा ह्याच्यावरती जाऊया. तर बघा लगेच ऑन झालं. म्हणजे हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांचा होतोय. त्यामुळे एक ॲज अ सेफली म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे असं पण होतं. तर हे ॲप्स ओपन झाल्यानंतर वेलकम टू डी ड्रीम ट्रेड असं येतं. त्यानंतर इथे खाली बघू शकता की न्यू ऑन आवर प्लॅटफॉर्म क्रिएट अन अकाउंट ह्याच्यावरती आपल्याला असं क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला लेफ्ट आणि राईट कोणत्या साईडला आय डी लावायची आहे त्या साईडला इथे टिक करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथे जो फॉर्मॅट दिलेला आहे, ज्याची आय डी काढायची आहे, ज्याचं फॉर्मॅटमध्ये नाव आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर स्पॉन्सर आय डी, तर स्पॉन्सर आय डी हा ज्याच्या अंडर तुम्हाला ही आय डी जॉईन करायचा आहे तर त्या व्यक्तीचा तुम्हाला इथे स्पॉन्सर आय डी टाकायचा आहे. तर इथे ना मी माझाच इथे स्पॉन्सर आय डी तुम्हाला दाखवते. कॅपिटल डी डी लिहायचं आहे आपल्याला, इथे स्पेस द्यायचं नाही आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर मी माझा आय डी टाकते. आय डी टाकल्यानंतर बघा माझं पूर्ण नाव आलेलं आहे तिथे. त्यानंतर ज्या व्यक्तीचे आपण आय डी काढतोय त्या व्यक्तीचा फोन नंबर इथे टाकायचा आहे. इथे ईमेल आय डी टाकायची आहे, इथे त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि आय ॲग्री टू द टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे. त्या बॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि मग आपल्याला साइन अप करायचं आहे. तर साइन अप केल्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो, कॉंग्रॅच्युलेशन्स असा मेसेज येतो आणि ती आय डी रेडी होते. तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायला अजिबात विसरायचा नाही, कारण की स्क्रीनशॉट हा खूप महत्त्वाचा असतो. तर त्या स्क्रीनशॉटवरतीच पुढची जी प्रोसेस आहे तर ती सगळी अवलंबून आहे. आता ही झाली लेफ्ट आय डी. जर आपल्याला राईट आय डी काढायची असेल, राईट साईडला लावायचं असेल तर इथे राईटवरती क्लिक करायचं आणि सेम ॲज युज्युअल तीच प्रोसिजर आहे. सेम तुम्हाला आधी जशी प्रोसिजर सांगितली तीच प्रोसिजर तुम्हाला इथे पुन्हा एकदा करायची आहे आणि साइन अप करायचं आहे. म्हणजे तुमच्या राईट आणि लेफ्ट साईडला अशा पद्धतीने तुम्ही आय डी लावू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल की आय डी कशी लावावी ते. तर अजूनही कोणाला काही समजलं नसेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचे प्रश्न टाका, मग मी त्यांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. चला भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.